जळगाव जिल्ह्यामध्ये पालंदा नावाचं रेल्वे स्टेशन आहे। या ठिकाणी लखनौ निघालेली पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती मुंबईकडे निघाली होती आणि 4:19 ती जी पुष्पक एक्सप्रेस आहे ती जळगाववरून ती पालंदा स्टेशनपर्यंत आली आणि पालंदा स्टेशन या ठिकाणी स्टॉप नव्हता। ड्रायव्हरनी अचानक ब्रेक मारल्यामुळं या ठिकाणी काही ठिणग्या उडाल्याचं लोकांनी पाहिलं आणि लोकांना असं वाटलं की ट्रेनला आग लागण्याची शक्यता आहे किंवा आग लागली आहे किंवा अफवा पसरली आणि अनेक लोकांनी रेल्वेमधून खाली उड्या मारल्या आणि समोरून येणारी जी मुंबईवरून चाललेली जी बेंगलोर एक्सप्रेस होती त्या बेंगलोर एक्सप्रेस अचानक त्या ठिकाणी आली आणि उड्या मारलेले जवळजवळ जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले त्याप्रमाणे 7 ते 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 10 पेक्षा जास्त प्रवासी जखमी आहे। ते त्या ठिकाणी पाचोर हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मनाला दुःख देणारी अशा पद्धतीची आहे। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी निघालेल्या लोकांचा मृत्यू झालेला आहे। मला असं वाटतं की रेल्वेने याच्यावर गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ड्रायव्हरनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी जी आहे ती चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिलेले आहे आणि अशा पद्धतीनं लोकांचा मृत्यू होणं हे अत्यंत गंभीर आहे आणि या घटनेबद्दल नक्कीच आम्हाला सर्वांना दुःख आहे झालेली आणि प्रवाशांनी सुद्धा लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की अचानक अशा पद्धतीच्या उड्या मारणं जीव वाचवण्यासाठी त्यांनी उड्या मारल्या पण त्या उड्या ज्या आहेत त्या त्यांचा जीव घेण्याच्या उड्या ठरल्या। त्यामुळं मला असं वाटतं की या घटनेची पूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। मी या संबंधामध्ये रेल्वे मंत्र्यांशी बोलणार आहे आणि या घटनेबद्दल मी तीव्र दुःख व्यक्त करतो आणि या मृतांना आदरांजली अर्पण करतो पण या रेल्वे अपघाताची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे। ज्यावेळेला अशा पद्धतीचा प्रकार घडला त्यावेळेला माझ्या पक्षाचे कार्यकर्ते जाधव नावाचे कार्यकर्ते जे आहे ते त्या ठिकाणी धावून गेले आणि त्यांनी अनेक लोकांना मदत केलेली आहे आणि अशा पद्धतीनं झालेली घटना अत्यंत जीवाला धक्का लावणारी आहे। या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिलेलेच आहेत आणि याबद्दल संवेदना व्यक्त करू मी सामाजिक न्याय आणि अधिकाऱ्याच्या मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून मी या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची माझी सूचना आहे। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।